त्या दिवशीची रात्रीची गोष्ट आहे. कामाने दिवसभर मी खूपच थकून गेले होते. बेडवर गेले आणि पडताक्षणी माझा डोळा लागला. खूपच उशीर चांगलीच मला झोप लागली होती. अचानक कोणाच्या तरी आण्याने आणि चाहुलीने माझी अचानक झोपमोड झाली. तर समोर तो 50 वर्षाचा व्यक्ती माझ्या चक्क बेडरूममध्ये आला होता. माझ्या जवळ बसला होता. मी म्हटला, "हो, हे काय अचानक तुम्ही रूममध्ये?" त्यावेळेस तो मला म्हटला की तुम्ही आल्या नाही सकाळी आणि आता पण खूप उशीर झोपलाय. तुम्ही आजारी असाल म्हणून मी तुमच्या रूममध्ये आलो. मला सुरुवातीला खूप वेगळं वाटलं. मात्र मी म्हटलं की थांबा, माझे पाय खूपच दुखत होते. तो म्हटला, "मी मलम लावतो. माझ्या हातांच्या स्पर्शाने तुम्हाला बरं वाटेल." मला पण मग तेच पाहिजे होतं. त्याच्या हातामध्ये जणू काही जादूच होती. मला पण चांगलं वाटू लागलं. तो शेजारचा वृद्ध व्यक्ती 50 मधला असेल, मात्र त्याला कोणी नातेवाईक नव्हतं. मी रोज जेवणासाठी त्याला घरी बोलवायचे. हळूहळू माझ्यासोबत त्याची चांगलीच मैत्री जमली आणि तो स्वतःचं घर असल्यासारखं घरी येऊ लागला. पण एक दिवशी रात्री मला खूप उशीर झाला. त्या दिवशी पाऊस येत होता. मी रूममध्ये झोपले असताना तो अचानक आला आणि तिथेच त्याने माझ्यासोबत नक्की काय केलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव लता आहे. मी खूपच तरुण, दिसायला सुंदर देखणी आहे. माझा स्वभाव खूपच मनमिळाऊ आणि एखादी अगदीच खूपच वाईट व्यक्ती किंवा एखादी खूपच दुःखी कोणी दिसलं की नेहमी मग मदत करणारी बाई. त्यामुळे सगळ्यांसोबत माझे चांगले नातेसंबंध होते. मी खूपच प्रेमळ. मी एका ठिकाणी नोकरी करायचे आणि रोज घरातून सकाळी मला 9ला जावं लागायचं आणि संध्याकाळी 5-5:30 वाजायच्या घरी यायला. मी तशी एकटीच राहायचे. माझे मालक माझ्यासोबत अजिबात राहत नसायचे. त्यांचं आणि माझं नेहमी भांडण, त्यामुळे माझ्यापासून ते वेगळे व्हायचे. एक दिवशी झालं असं, आमच्याच घराच्या शेजारी एक घर आहे, खूपच पडलेलं. तिथं 50 वर्षांचा एक व्यक्ती राहतो. त्यांचं नाव माधव. खूप चांगल्या स्वभावाचे, कोणीसुद्धा नातेवाईक नव्हते. त्यांची एक बायको होती, मात्र ती पण काही दिवसांपूर्वी आजारामध्ये वारली होती. ते स्वतः एकटे स्वयंपाक बनवायचे. एक दिवशी मी ते पाहिलं आणि मला खूप वाईट वाटलं. जर आपल्या घरातले नातेवाईक असे असते तर मी नेहमी त्यांना मदत केली असती, असं मला वाटलं. त्या दिवशी मला चैनच पडला नाही, म्हणून मी नेहमी जाता येता त्यांना मदत करायचे. मी सकाळी 9 वाजता कामाला जायचे. एकटी राहायचे, मात्र त्यांच्यापुरती एखादी भाकर, एखादी चपाती नेहमी करायचे. कामाला जाताना त्यांना डबा द्यायचे. ते पण मला खूपच आपलेपणाने बोलायचे, जणू काही मी त्यांच्या घरातली व्यक्ती आहे. मी रोज कामाला गेले की माझे कपडे मी बाहेर वाळत घालत असायचे. घरी कोणीसुद्धा नसायचं. त्यावेळेस बाहेर अंगणात ठेवलेले कपडे सगळे ते गोळा करून व्यवस्थित ठेवायचे. त्यासोबत घराची स्वतःचं घर असल्यासारखी राखणदारी करायचे आणि नीट व्यवस्थित लक्ष द्यायचे. इथं कोणी काही पण नेऊ शकतं घरातल्या समोरचं, त्यामुळे घराबाहेर असलेली भांडी वगैरे व्यवस्थित ठेवायचे. मी कामावरून आले की मला सगळं व्यवस्थितपणा दिसायचा. कधीकधी बाहेर अंगणातील झाडून पण घेत असायचे. मी पण हळूहळू त्यांच्यासोबत खूपच चांगले जवळीक माझी वाढली होती. कामावरून आल्या आल्या मी सुरुवातीला फ्रेश व्हायचे आणि त्यांना घरी चहासाठी बोलवायचे. अगदीच मित्रमैत्रिणीसारखं आमचं नातं होतं. मी त्यांना आवजावं बोलत असायचे आणि ते पण मला आवजावं बोलायचे. एक दिवशी असं चहासाठी त्यांना मी बोलवलं होतं. ते पावसाचे दिवस होते. बाहेर खूपच पाऊस पडत होता. मी नुकतीच कामावरून अगदी भिजून आले होते. मला सर्दी होते का असं झालं होतं. डोक्यातले केस अगदी ओले चिंब झाले होते. मी सगळे भिजून घरी आले. ते माझीच वाट पाहत होते.
आलं की मी दरवाजा उघडला आणि लगेच माझ्या रूममध्ये गेले. बाई गं, त्या दिवशी ओले चिंब केस झाले होते. त्यावेळेस ते म्हटले की मी चहा ठेवतो, तुम्ही थांबा. मी म्हटलं बरं. ते किचनमध्ये गेले चहा ठेवण्यासाठी. आणि मग काय, मी माझा गाऊन शोधू लागले. ओले चिंब झाले होते. माझी असलेली ती साडी बदलली आणि मी गाऊन घेतला. गाऊन घालत असताना अचानक माझं लक्ष दरवाज्यात गेलं. समोर ते चहा हातात घेऊन थांबले होते. मी खूपच लाजले. बाई गं, यांनी बघितलं नसेल. लगेच बाजूच असलेला टॉवेल घेतला आणि मी माझे डोकं म्हणजे केस कोरडे करू लागले. त्यांनी मला चहा दिला. खरंच त्यांच्या हाताला खूपच चव होती. चहा खूपच चांगला झाला हो. ते म्हटले खरंच का? मी म्हटलं हां, खरंच. आज चहा खूपच मस्त झाला आहे. त्यांना पण खूप बरं वाटलं. ते मला म्हटले की पहिल्यांदाच मी केला आहे. मी म्हटलं नाही, खरंच चहा खूपच चांगला झाला. त्यावेळेस सगळं वातावरण खूपच चांगलं होतं. आम्ही दोघंजणं खूप वेळ बोलत बसलो. बोलता बोलता मी म्हटलं की तुमच्या तरुणपणाचे किस्से सांगा. मला असल्या गोष्टी ऐकायला खूपच भारी आणि चांगलं वाटायचं. मला या गोष्टींमध्ये खूपच जास्त इच्छा होती. त्यावेळेस बोलता बोलता ते मला म्हटले, अगं तुला माहीत आहे का, मी एकदा आमच्या घरी म्हणजे शेजारच्या घरी येणाऱ्या पाहुणीला रात्रभर गच्चीवर घेऊन बसलो होतो. त्यांनी एवढं सांगितलं. मी म्हटलं की का हो, काय झालं? त्यावेळेस ते मला म्हटले ती खूपच देखणी आणि मादक होती. रात्रभर आम्ही दोघांनी खूप सगळा आनंद घेतला, तरी पण तिची इच्छा पूर्ण होत नव्हती. मग काय, एक दिवशी मी तिच्या घरी गेलो आणि दिवसभर आम्ही खूप सुख घेतलं. त्यांच्या ह्या गोष्टी ऐकून नकळत माझ्या मनात एक वेगळंच भावना येऊ लागली. मी मात्र स्वतःला सावरलं. अजून ते पुढे बोलायला लागले. त्यावेळेस मी म्हटलं बरं जाऊ द्या, नंतर कधीतरी, मी स्वयंपाकाची तयारी करते. मात्र माझ्या डोळ्यासमोर असाच आहे असा प्रसंग येऊ लागला. तसे दिसायला ते काही वाईट नव्हते. अजून या वयात पण अगदी चांगल्या चांगल्या तरुणाला लाजवतील असंच त्यांनी स्वतःला ठेवलं होतं. अगदी सहज त्यांना पाहून माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणी असती तर स्वतःचं मन देऊन बसली असती आणि त्यांनी पण भरपूर आनंद दिला असता. ती रोज खूपच आनंद घ्यायचे. माझं स्वयंपाकात मात्र आता लक्ष लागत नव्हतं. मी कसा तरी स्वयंपाक केला आणि आम्ही दोघांनी बसून जेवण केलं. संध्याकाळी झोपायला ते त्यांच्या घरी जायचे. मी मात्र एकटे होते. का माहीत, मात्र मला पण असं जाणवू लागलं, आपण तर किती दिवस असं एकटं म्हणून राहणार. खरंच आपण पण कोणाच्या तरी सोबत असाय पाहिजे होतं. मी मात्र तो विषय जास्त वेळ विचार केला नाही. संध्याकाळी झोप लागली. पहाटे मी लवकर त्या दिवशी उठले होते. त्यावेळेस मला दिसलं की पहाटेच्या वेळेस ते व्यायामाला निघून गेले होते. रोज सकाळी व्यायामासाठी आमच्याच गावामध्ये एक ग्राउंड होतं. तिथे चालण्यासाठी वगैरे जायचे. त्यांना स्वच्छता खूप आवडायची. तिथून आले की घरी पण थोडासा व्यायाम करायचे. ते पाहून माझं खूपच मन होऊ लागलं. अजून पण त्यांना तीच धमक आणि तेच रूप होतं त्यांच्याकडे. मी मात्र जास्त काही बोलले नाही. मी कामावर निघून गेले. पावसाचे दिवस असल्यामुळे ते घरामध्येच असायचे. कामावरून आले त्या दिवशी मी जिथे काम करते ते खूपच काम होतं आणि मला खूपच अगदी नको नको झालं होतं. तरी पण मी तसंच काम उरकलं आणि यायला मला थोडासा उशीर झाला, कारण की आज बाहेरचा थोडासा किराणा आणि इतर काहीशा वस्तू मला आणायच्या होत्या. ह्याच्यामध्ये संध्याकाळी 8 वाजल्या. मी बाजाराची पिशवी तशीच ठेवली हॉलमध्ये आणि आधी जाऊन रूममध्ये आराम केला. मला उठायला खूप उशीर झाला. संध्याकाळचे 8 ते 9 वाजले होते. अचानक कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागली आणि माझी झोप मोड झाली. मला दिसलं की माझ्या बाजूलाच ते बसले होते. हे पाहून मी खूपच सुरुवातीला दचकले. मी म्हटलं की अहो, काय झालं? ते म्हटले की मला वाटलं तुम्ही आजारी, नुकतंच मी आलो आहे. म्हटलं की काहीतरी तुम्हाला झालं आहे म्हणून मी मदतीला आलो. काही हवं आहे का तुम्हाला? मी म्हटलं नाही. त्यावेळेस मी म्हटलं की काय सांगू, अहो दिवसभराच्या धावपळीने पाय खूपच दुखू लागले आणि येताना त्याच्यात
किराणा आणला आणि बाजाराला पण गेले होते. थोडासा भाजीपाला घेऊन आले. ते म्हटले की होय का, भाजीपाला आणला आणि त्याचमुळे खूपच माझे पाय दुखू लागले. ते म्हटले की होय का, मी काही मदत करू? मी म्हटलं की काय करता? अहो माझ्या हाताला खूपच चांगली सवय आहे, तुम्हाला बरं वाटेल. थोडंसं पायाला दाबतो आणि काहीतरी थोडंसंच तेवढं बरं वाटेल. मी म्हटलं की तुम्हाला जमतं का? हो, का नाही जमणार? मला खूप अनुभव आहे या गोष्टीचा. मी म्हटलं खरंच? ते म्हटले हो, एकदा हाताचा स्पर्श तरी लावून घ्या. बाई गं, मग मी म्हटलं बरं ठीक आहे. स्वयंपाक पण बनवायचा होता. पण त्यांनी माझी मदत करायला सुरुवात केली. खरंच त्यांच्या हातामध्ये जादू होती. पण क्षणात माझ्या मनात तसे विचार आले. का माहीत असं का होतं इथं? पण त्यांच्यामधला तो तरुण मला दिसत होता. मी म्हटलं बरं जाऊ द्या, आता राहू द्या. मी स्वयंपाकासाठी किचनमध्ये गेले आणि कशातरी 2 भाकरी केल्या आणि भाजी केली. त्यावेळेस आम्ही दोघांनी बसून जेवण केलं. मी म्हटलं की आज मला खूपच थकवा आला होता, पण खरंच तुमच्या हातामध्ये एक वेगळी जादू आहे. खूपच चांगलं वाटलं. ते म्हटले की हो, पण काय हो, आजकाल तुम्ही खूपच नाराज दिसा असे ते मला म्हटले. मी म्हटलं की नाही का हो, नाही आजकाल तुमच्या चेहऱ्यावर ते तेज दिसत नाही आणि खूपच थकवा दिसतो. तुमच्या मनात काहीसा विचार दिसतो, जो चेहऱ्यावर स्पष्ट ओळखू येतो. मी म्हटलं नाही तर? ते म्हटले खरंच असं मला वाटतं. बाई गं, ते मला म्हटले एक बोलू का? मी म्हटलं हां बोला. काय माहीत, पण त्या दिवशी मी माझे त्या जुन्या आठवणी सांगितल्या तेव्हापासून तुम्ही वेगळ्याच पद्धतीने मला बोलता आणि जणू काही तुम्हाला मला बोलायचं आहे, सांगायचं आहे. मी म्हटलं नाही तर? खरं सांगा, अजिबात लाजू नका. आता आपल्याशिवाय कोण आहे? त्यांनी असं म्हणताच मग मी सांगू लागले. खरं सांगायचं म्हटलं तर मला पण तुमच्याविषयी खूपच जवळीक वाढली आहे माझी. मला पण तुम्ही आवडू लागला आहात. पण ह्याची भीती वाटते की कोणाला काही समजलं तर माझी किती बदनामी होईल. लोक किती मला नावं ठेवतील. त्यावेळेस ते मला म्हटले की अहो, या गोष्टी कोणाला सांगायच्या असतात का? आणि तुमच्या मनात आहे तर ती इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन. कारण की इतक्या दिवस कशाला स्वतःच्या मनात वर दडपण आणताय. तुम्हाला पण खूप चांगलं वाटेल. त्यामुळेच तर तुमच्या चेहऱ्यावर एवढा थकवा जाणवतोय. ते असे मला म्हटले. ते म्हटले की अगदी घाबरू नका. मी नेहमीच तुमचा चांगल्यासाठी विचार करेन आणि तुम्हाला नेहमीच सुख देईन. ते असे म्हणत होते. बोलता बोलता ते माझ्याजवळ आले आणि म्हटले की चला आतमधल्या रूममध्ये. मी लाजले होते, मात्र त्यांच्यापेक्षा जास्त तर माझंच मन झालं होतं. मी लगेच आतमधल्या खोलीमध्ये त्यांच्यासोबत आले. क्षणात मी डोळे बंद केले आणि ते माझ्या जवळ येऊन वेड्यासारखे ओठांवर ओठ टेकले. त्यांना ह्या गोष्टीचा खूप अनुभव होता आणि मग काय, ते मला सुख देऊ लागले. मला पण क्षणात अगदी स्वर्गाचा आनंद मिळू लागला होता. मी ज्या विचारात एवढ्या विषयी आणि एवढे दिवस घालवले, तो आनंद आता मला मिळू लागला. माझं मन म्हणू लागलं की इतक्या दिवस मी स्वतःला कसं सावरलं. ते मला सुख देऊ लागले. सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव मिळू लागले. प्रेमाला कोणत्याच वयाचं आणि कसलेच बंधन नसतं हे मात्र मला कळून चुकलं आहे. इतक्या दिवस मी मात्र म्हणायचे की ह्याच्याकडून काही होणार नाही. मात्र हे जसे सुख देत होते आजपर्यंत असा आनंद कधीच कोणीच मला देऊ शकले नाही. ते माझ्यासोबत आनंद घेत होते. सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव मी जगत होते. बाई गं, खूपच चांगले वाटत होतं. मी मात्र वेड्यासारखी त्यांच्या मिठीमध्ये सगळं विसरून आनंद घेत होते. त्यांनी त्या दिवशी चांगलाच मला सुंदर क्षणाचे अनुभव दिले. रात्रभर आम्ही ते सुख घेतलं आणि माझा थकवा कुठल्या कुठे निघून गेला. बाहेर पावसामध्ये पण आमचं हे प्रेम खुलत गेलं. तिथून पुढे त्यांचं आणि माझं नातं अधिक चांगलं होत गेलं. जेव्हा माझं मन होईल तेव्हा मी हक्काने म्हणायचे आणि त्यांचं मन झालं की ते हक्काने मला जवळ घेऊन प्रेम करायचे. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.